चला अकाउंट सुट्टे द्या. कशाची पावती फाटतो? विकास निधी गावाचा. कशाचा विकास करताय तुम्ही? ए तुला काय करायचं रे? जीवावर जगतो भावाच्या आणि चौकशा करतो गावाच्या. ए मरू नका, चल पुढे घे गाडी. आईला 2-4 पिढ्याची गाडी घेऊन ठेवली. चला चला पटकन या. हॉर्न तर एवढे टनाटना वाजवत होता. चला पैसे द्या पटकन. अरे 1 रुपयाची नोट द्यायला नाक्यावरचा भिकारी वाटलो का मी? नाकेदार आहे मी. भास्कर दिवाकर गुळास्कर. 50 रुपये द्या आणखी. ए ओळखत नाहीस का तू आम्हाला? तू काय ऐश्वर्या रायस का काय? काढा पैसे. कशाची? विकास निधी येतो. आणि नाही दिला तर? सबलीकरणाचे वारे लई जोरात व्हायला लागले. होतो काय देश महासत्ता. ए कमून मुठभर घुगऱ्यान रातभर मचमच लावली. काढा पैसे, काढा पटकन. बघून घेऊ तुला. ए बघा बघीचा कार्यक्रम नंतर करू. नारपाळे पावती पाडा दी. भास्कर ए पुरी पाहून पागळत जाऊ नको बरं. ली पावती पाड पटकन. अरे पण तुला सांगितलं नंद्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. पावती पाड पटकन. अरे माझं ऐक रे बाबा. तुझ्या पगारात फाडी नेहमी नेहमी. मला डोकं लावू नको. नाही असं नको. आता फाडाच तुम्ही पावती, देते मी पैसे. आणि मग हे आधीच करायचं ना. कायला एवढी आखडी झाली. द्या पैसे. काय नाव काय लिहायचं? तारामती रूपाजी पाटील. विकास निधी 51 रुपये मिळाले. धन्यवाद. चला. ए अरे ना काय काय कचरा कुंडी काही काय आगाऊ गाबडी आहे? कुणाची ड्युटी आहे ही? तारू हे तारू, तुला माहिती का ती पोरगी कोण होती? कोण? महाराष्ट्र केसरी चंद्रसेन पैलवानची बहीण. अरे थुत्रे आधी नाही का सांगायचं मला? अरे मी तुला सांगत होतो तो मलाच तत्वज्ञान झाडायला. तू नगराध्यक्ष काय म्हणले होते आपल्याला? कुणी असलं तरी विकास निधी घ्यायचा. त्यांनी आपल्याला उदाहरण पण दिलं होतं. विकास निधी महत्वाचा आहे. उद्या गाढव गुळ हागायला लागलं तर कुंभार मडकी कशाला विकील असं म्हणले होते ना नगराध्यक्ष. अरे त्या चंद्रसेननं तर नगराध्यक्ष केलंय त्याला. आता रे कसं मग होतं डोकं चाल. गाडी काढा. मोठ्या नाक्यावर जा. त्या नाकेदाराला कोलदांडा घालून उचलून आणा. आईला माझ्या पुरीला पावती फाडायला होतो काय? विकास निधी म्हण. काय रे? अरे आत्ताच गेलता ना तू. कस काय काय की? अरे मला उन्हाळे लागल्यावानीच व्हायले. सारखी व्हायला लागली रे. आलो. जाय जाय जाय. सोडा मला. तुमचा विकास निधी मी भरतो वाटल्यास. सोडा. नंद्या, संकट काळी जो मदतीला येतो तोच मित्र असतो रे. नंद्या मला तरी उन्हा, तुला तर आता ढेंडाळीच लागन. हे आहे ते नरसळ. अप्पा अहो तुम्ही नुसता हुकूम करा. कोंबडी आणि पिळून टाकतोय बेट्याला. नाही काय केलं शपथ. याची गरज नाही. याच्यासाठी आपली वानर सेनाच लई झाली. वानर सेना? पोरं या. अगं ह्याचा आवाज वेगळा वाटतोय मला.